तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला म्हणजे की सगळ्यांना आवाहन करायचंय की नुसतं पाप पुण्य याच्याकरता अध्यात्म नाहीये, म्हणजे फक्त पुण्याची प्राप्ती करण्याकरता तुम्हाला चारधाम यात्रा नाही करायची, तर तुम्हाला त्याच्याबरोबर आपलं अध्यात्म समजून घ्यायचंय। तुम्ही त्या जागेवरती चला ज्या जागेवरती हकीकत घडलेली आहे की जिथे भागीरथ तपश्चर्याला उभं होता। आज सुद्धा ती शिळा आहे की ज्या शिळावरती भागीरथांनी कैक वर्ष एका पायावरती उभे राहून गंगेची धारणा केलेली आहे। त्या भागीरथाचे कष्ट आहेत ना, तसे कष्ट तुमच्या आणि माझ्या सुद्धा जीवनामध्ये चाललेले आहेत। त्या जागेवरती गेल्यानंतर कुठेतरी तो कॉन्फिडन्स आमच्यामध्ये येतो, तो आत्मविश्वास आमच्यामध्ये येतो की खरोखर या सगळ्याचा अंत होईल। माझंही जीवन सुफलाम करण्याकरता, सुजलाम सुफलाम करण्याकरता खरोखरी गंगा पृथ्वीवरती अवतरेल। ये सालाबाद प्रमाणे आपण प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर तर्फे 7 जून ते 20 जून पूर्णपणे चारधाम यात्रा करणार आहे आणि त्या यात्रेचं आवाहन करण्याकरता हा बनवलेला पहिलाच व्हिडिओ खास नर्मदा तटावरनं तुमच्याकरता बनवत आहे। नर्मदा तटावरनं आपल्याला चारधाम यात्रेचं आमंत्रण देण्यामागे सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे की ज्यावेळेला आपण चारधाम यात्रा करतो त्याच्यामध्ये आपण अगदी पहिलं धाम जे येतं तेच येतं यमुनोत्री। आपण यमुनोत्रीच्या ठिकाणी जातो। यमुनोत्री म्हणजे यमुना नदीचं उगमस्थान, जी सूर्याची कन्या आहे, सूर्याची पुत्री आहे। आणि त्या ठिकाणी जाऊन आपण यमुनेचं दर्शन घेत असताना, त्या यमुनेच्या उगमस्थानावरती जात असताना आपल्याकडे भरभक्कम आशीर्वाद असायला पाहिजे। तर आपण नर्मदा तटावरनं ते आमंत्रण स्वीकारले, त्याच्यामुळे यमुनोत्रीचा अगदी कठीण वाटणारा प्रवास सुद्धा आपला सोपा होईल। आणि यमुना मातेच्या पाण्यामध्ये म्हणजे यमुनेच्या जलामध्ये आपण स्नान करू, त्याच्या वेळेला आपण यमुना मातेचा जय जयकार करू, त्याच्याबरोबर नर्मदेचा पण जय जयकार करू। आपलं दुसरं जे चारधाम यात्रेमधलं येतं ते म्हणजे गंगोत्री। आज गंगोत्री म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती की गंगा अशीच पृथ्वीवरती आली नाही, म्हणजे ती स्वर्ग लोकामध्ये होती आणि भागीरथांनी परिश्रम केले, भागीरथांनी पूर्णपणे तप केलं आणि भागीरथाच्या तपाकरता ती स्वर्ग लोकामधनं पृथ्वीवरती आली। मग ते क्षण आहेत की जे आपण अध्यात्मामध्ये ऐकतो, आपण सगळे समजून घेतो आणि मग नंतर आपल्याला एक फक्त सांगितलं जातं की या सगळ्या दंतकथा आहेत किंवा या सगळ्या कथा आहेत आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो की हा खरंच अशा दंतकथा असतील, कारण आपण त्या जागेवरती जात नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला म्हणजे की सगळ्यांना आवाहन करायचंय की नुसतं पाप पुण्य याच्याकरता अध्यात्म नाहीये, म्हणजे फक्त पुण्याची प्राप्ती करण्याकरता तुम्हाला चारधाम यात्रा नाही करायची, तर तुम्हाला त्याच्याबरोबर आपलं अध्यात्म समजून घ्यायचंय। तुम्ही त्या जागेवरती चला ज्या जागेवरती हकीकत घडलेली आहे की जिथे भागीरथ तपश्चर्याला उभं होता। आज सुद्धा ती शिळा आहे की ज्या शिळावरती भागीरथांनी कैक वर्ष एका पायावरती उभे राहून गंगेची धारणा केलेली आहे की तू पृथ्वीवरती आहे। आणि हे सगळं कशा करता, तर स्वतःचा उद्धार करण्याकरता, त्याच्याबरोबर संपूर्ण जनलोकाचा की इथल्या संपूर्ण सृष्टीचा उद्धार करण्याकरता आहे। आणि मग त्या भागीरथाच्या तपश्चर्येकरता ती गंगा स्वर्ग लोकामधनं पृथ्वीवर यायला निघते आणि पृथ्वीवर यायला निघते त्यावेळेला सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्या भाषेमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम। तर टेक्निकल प्रॉब्लेम त्याच्यामध्ये हा येतो की गंगा म्हणते पृथ्वी माझा भार सहनच करू शकत नाही। मग त्यावेळेला भागीरथ पुन्हा निराश न होता तो पुन्हा शिवाची आराधना करतो, शिवाची उपासना करतो। म्हणजे सांगायचे तात्पर्य की आयुष्यामध्ये आपण एखादी समस्येबरोबर ज्यावेळेला फाईट करत असतो त्यावेळेला म्हणतो अरे मी एवढे भागीरथ कष्ट घेतोय, मग भागीरथ कष्ट घेऊन अजून माझ्याकरता गंगा का वाहत नाहीये। तर गंगा व्हायला पण तयार होते, परंतु तिचा भार पृथ्वी घेऊ शकत नाही। त्यावेळेला भागीरथ निराश होत नाही, भागीरथ शिवाची आराधना करतो, शिवांना प्रसन्न करून घेतो आणि मग तेव्हा शिव तिथे प्रगट होतात आणि शिव प्रगट होतात त्यावेळेला त्यांच्या जटामध्ये त्या गंगेचा स्वीकार करतात। आता त्या भागीरथाचे कष्ट आहेत ना, तसे कष्ट तुमच्या आणि माझ्या सुद्धा जीवनामध्ये चाललेले आहेत। त्या जागेवरती गेल्यानंतर कुठेतरी तो कॉन्फिडन्स आमच्यामध्ये येतो, तो आत्मविश्वास आमच्यामध्ये येतो की खरोखर या सगळ्याचा अंत होईल। माझंही जीवन सुफलाम करण्याकरता, सुजलाम सुफलाम करण्याकरता खरोखरी गंगा पृथ्वीवरती अवतरेल आणि ती अवतरण्याची वेळ येईल ना, त्याच्या वेळेला जर पृथ्वी भार घेऊ शकत नसेल तर शिव सुद्धा तिथे प्रगट होतात आणि त्यांच्या जटेमध्ये त्या गंगेचा स्वीकार करतात। आज आपल्या अध्यात्मामधलं एवढं पवित्र स्थान की ज्या ठिकाणी शिव प्रगट झाले आणि शिवांनी ज्यांच्या जटामध्ये त्या गंगेला सामावलं आणि मग ती गंगा पुढे व्हायला लागली। ती गंगा पुढे तयार होते, तिथे ती भागीरथी म्हणूनच ओळखली जाते, कारण भागीरथी करता ती तिथे आली। तर त्या भागीरथाच्या तपश्चर्येकरता खरोखरी आपण गंगोत्रीला जायला पाहिजे आणि आपलं दुसरं धाम येतं ते गंगोत्री धाम येतं। मग या ठिकाणी जात असताना चारधाम यात्रेमध्ये यमुना नदी पवित्र आहे, तिच्या उगमस्थानावर आपण जातो। गंगोत्री म्हणजे की गंगेच्या उगमस्थानावर आपण जातो। अलकनंदाचं तिथेच उगमस्थान बद्रीनाथमध्ये येतं, तर आपण बद्रीनाथमध्ये अलकनंदाचं पूर्णपणे स्नान करतो। त्याचबरोबर सरस्वती नदी की आपण कुठेही संगम म्हणलं की आपल्याला लगेच त्या ठिकाणी सांगितलं जातं की इथे गुप्त स्वरूपामध्ये सरस्वती आहे। मग आपण म्हणतो की अरे या दोन्ही नद्या वाहताना येताना दिसतात पण सरस्वती का दिसत नाही, तर सरस्वतीला तशी व्हायची परवानगीच नाहीये। म्हणजे मी ज्यावेळेला तुम्हाला या चारधाम यात्रेमध्ये माणा गावाला घेऊन जाईन तर आवर्जून तुम्हाला गणेश गुफामध्ये घेऊन जाईन की ज्या गुफेमध्ये व्यासजी गणेशजींना पूर्णपणे
सुंदरपणे पुराणं सांगतायत आणि गणेशजी ते लिहित आहेत. ते लिहित असताना त्यांचा आवाज व्यासांचा गणपतीपर्यंत पोहोचत नाहीये का तर एवढा खळखळाट करून सरस्वती वाहते. मग त्यावेळेला व्यासजी येतात आणि सरस्वती मातेला विनंती करतात की अगं बाई, हे सगळं जगाच्या उद्धाराकरता मी हे गणपतीला सांगतोय आणि तुझ्या खळखळाटामुळे ते ऐकायला येत नाहीये. मग त्यावेळेला सरस्वती त्या ठिकाणी लुप्त होते. व्यास त्यावेळेला सांगतात की तू आता इथेच लुप्त हो आणि सरस्वती तिथे लुप्त होते. आता ही सरस्वती नदी जर प्रत्यक्षात बघायची असेल, तिचं जल, तिचं फेसळणारं पांढरं शुभ्र जल, त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या माणा गावामध्ये जायला पाहिजे. म्हणजे सरस्वतीच्या उगम स्थानावरती सुद्धा आपण जाणार आहे. आता बघा, यमुना आली, गंगा आली, अलकनंदा आली, सरस्वती आली, भागीरथी आली. मग या सगळ्या नद्यांच्या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेला जायचंय, त्या उगम स्थानावरती जायचंय आणि खरोखरी त्या भागीरथाचा आपण अनुभव घेणार आहे. जिथे भगवान शिवशंकरांनी गंगा प्रगट झाली त्या जागेचा अनुभव आपण पूर्णपणे घेणार आहे. त्या ठिकाणी जाण्याकरता तसं भक्कम पुण्य आणि तेवढे सुंदर विचार म्हणण्यापेक्षा तेवढे तिथल्या पुण्याची पात्रता आपली होण्याकरता ते पात्र आपल्याला नर्मदा मैयाकडनं घेऊन जायचंय. म्हणून मग नर्मदा जलावरनं किंवा नर्मदेच्या तटावरनं हा तुमच्याकरता मी व्हिडिओ करतोय की जेणेकरून या माध्यमातून तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत ते आशीर्वाद पोचावे. तुम्हाला प्रत्येकाला इच्छा निर्माण व्हावी आणि ज्याला ज्याला जसं शक्य आहे, म्हणजे प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी बरोबर आला तर उत्तमच आहे, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा शेड्यूल वाईज तुम्हाला केव्हा जमेल त्यावेळेला तुम्ही चारधाम यात्रा नक्की करा. ही यात्रा खूप फलदायी आहे. खूप काही ऍडव्हेंचर याच्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर सर्वात मोठा अध्यात्म सुद्धा याच्यामध्ये आहे. तर निश्चितपणे आपण चारधाम यात्रा करावी आणि नर्मदा मैयाच्या आशीर्वादाने तुमची सगळ्यांची फलद्रूप व्हावी. ओम साईराम. नर्मदे हर.